आणि चांगलं चांगलं त्या टायमाला यंग पोरांना पार्ट्या द्यायच्या, फुलतापा करायच्या आणि आपली पोळी भाजण्यासाठी ही 5 वर्ष तुमच्यावरती लादायची. म्हणून यंग पोरांना मी सांगतो, सगळ्या नागरिकांना सांगतो, हे जे धंदेवाले आहेत ना त्यांना सांगा तुम्ही सुखी राहा, पण आम्हाला आमचं काम बजावून दे, आम्हाला आमदार का चांगला मिळवून दे, आम्हाला न्याय देणारा आमदार मिळवून दे, आमचं भवितव्य जाणणारा आमदार मिळवून दे. आमची भावी पिढी आहे, यांचं उद्या काय. इथे बऱ्याच इंडस्ट्री आहेत, त्या स्मॉल केस इंडस्ट्रीमध्ये इनलिगल आहेत बहुतेक करून. जर चांगल्या इंडस्ट्रीज असत्या तर चांगले ग्रॅज्युएशन झालेली मुलांना सुद्धा इथे चांगली चांगली कामं मिळाली असती, त्यांच्यामध्ये आपल्याला सप्लायचा धंदा मिळाला असता, बऱ्याच काही गोष्टी करायला मिळाल्या असत्या. इथे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये पडण्याच्या बेतात होत्या, पण महानगरपालिका झाली आणि LBT लावली आणि त्यांना नकोसं झालं. ते अधिकारी त्यांना सतवायला लागले, बिचारे नाविलाजाने ते गुजरात बाउंड्रीच्या बाहेर पडून गेले. आपल्याला कल्पना आहे की नाही ते नियम लावतात. आमच्याकडे खारी पट्टा असेल, लावला CRZ, लावला वेटलँड. जो वेटलँड नकाशावरती किंवा GR मध्ये नाहीच आहे, पण स्पेशल डुप्लिकेट नकाशा बनवतात आणि आपल्याला जमीन विकायला लावतात. जमीन विकताना विचार करतो माणूस का या गोष्टी मी कसा करू, या वेटलँड मध्ये मी जमीन सोडू कशी, या CRZ मधला जमीन सोडू कशी. आणि कामणला पाहायला गेलं तर तो फॉरेस्टचा नियम लावला. डुंगारेश्वर महाअरण्य, अरे मुंबईला पण चांगली जंगलं आहेत, मग तिथे नियम नाही. तुम्ही विचारला जाब काही वेळेला, पण सांगतात की मुंबईला आजूबाजूनी शुद्ध हवे यावी म्हणून तुमच्याकडे हे नियम लावले गेले. अरे शुद्ध हवा यायला काय तुम्हाला आमचाच एरिया मिळाला का? पण आम्हाला तर प्रदूषणच्या गोष्टीच नको आहेत, त्याबद्दल वाद नाही आहे. प्रदूषण नको, जंगलाचं प्रदूषण झालं नाही पाहिजे, आपलं समुद्राचं प्रदूषण नाही झालं पाहिजे, याची काळजी आम्हाला पण आहे. तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. पण आमच्या मुलांसाठी भवितव्यासाठी कुठलं कॉलेज इथे खोलले का? एक सरकारी कॉलेज नाही, सगळे कमर्शियल कॉलेज आहे. हे जे हायस्कूल आहे, त्या हायस्कूलचं पाहायला गेलं ना तर कित्येक वर्ष त्याची व्यथा खराब होती. माझ्याकडे भालेकर सर आले आणि सांगायला लागले की थोडंसे आम्हाला मदत करा. आणि त्या टायमाला जेव्हा ती नियम निघाला की 20% अनुदान तुम्हाला मिळेल, पण तुम्ही ही प्रोसिजर पूर्ण करा. आणि ती प्रोसिजर पूर्ण करणं ऑनलाईन चालू होतं. ऑनलाईन चालू असताना जे फॉर्म भरायचे होते आणि त्यांचं एक 10 मिनिटाचं फॉर्म भरायचं राहिलं आणि ऑनलाईन पुण्यावरनं बंद झाली. त्या टायमाला मी सभापती होतो. त्यांचे दुसरे भाऊ मालजीपाड्याला प्राध्यापक मुख्याध्यापक होते. त्यांनी फोन केला की आमचे अशी पंचायत झाले, ऑनलाईनमध्ये आमचा फॉर्म अर्धवट राहिला, तर लवकर तुम्ही साहेब आपले सभापती आहेत, तुम्ही ठाणा जिल्हा परिषदला जा आणि कसं काय करून ते ऑनलाईन चालू करायला सांगा. भालेकर सर माझ्याकडे गाडी करून आले. नशिबाने मी तिथे होतो. त्या टायमाला लगेच मी मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला बोलवलं. बोला आमच्या गावची व्यथा आहे आणि जर तो फॉर्म भरला नाही तर ह्या स्कीमपासून ते वंचित राहतील. मी लगेच तिथून पुण्याला फोन लावला. पुण्याला फोन लावून त्यांनी 10 मिनिटाच्या आतमध्ये ऑनलाईन चालू केलं. अर्धा तास ऑनलाईन चालू ठेवलं आणि त्यांचा फॉर्म भरला ना आज त्यांना अनुदान मिळायला लागले. ही हिंमत असावी लागते आणि कळकळ असावी लागते. ती कळकळ माझ्यामध्ये आहे, म्हणून मला आमदार बनायचं आहे. कारण मी भूमिपुत्र आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्याला ह्या एरियाला अभिमान वाटायला पाहिजे की एवढं मोठं शहर आहे. माझ्यापेक्षा कित्येक पटीने शिकलेले तिथे लीडर आहेत, चांगले लीडर आहेत, अगदी कायद्याची जाण घेणारे लीडर आहेत. पण जी धडाडी बोलतात ना ती त्यांनी माझी ओळखली आणि त्यांनी माझं सिलेक्शन सांगलं की विजय पाटील तुम्ही आमदाराचा फॉर्म भरा. कारण तुम्ही गावाच्या लढ्यासाठी लढता, प्रत्येक गोष्टीसाठी लढता.
ही धडाडी आहे आणि त्या धडाडीला आम्ही दाद देतो. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला गावचा उमेदवार असला तरी चालेल, पण तुम्ही उमेदवारी भरा. आणि त्यांनी जो आपल्या गावकऱ्यांचा सन्मान केलाय तो माझा नाही, आपल्या एक गावकऱ्यांचा सन्मान केलाय. तो गावकऱ्यांचा सन्मान समजून त्यांचाच बहुमान आपण केला पाहिजे आणि इथे 100% गावकऱ्यांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे समजून केला पाहिजे, तरच आपलं गावाचं गाव पण टिकेल. मला म्हणजे फार पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. हुकुमशाही किती चालायचं. अरे पाणी योजना 2009ला मला वाटतं इथे पण आम्ही अजितदादाबरोबर नारळ फोडलेत. 2007ला 2009ला आपल्या टाक्या झाल्यानंतर त्या टाक्यामध्ये 18 महिन्याचं टाइम होतं. सन्माननीय अजितदादांनी फार सवलत दिली. शेवटचे काहीतरी 10 कोटी आपल्याला वर्गणी काढून भरायचे होते, पण ते सेकंड टाइम जेव्हा आले ना तेव्हा ते पण त्यांनी माफ केले आणि ते स्वतःच्या तिजोरीतून भरून त्यांनी म्हणजे सरकारी तिजोरीतून भरून त्या आपल्याला, कारण गावं जी फिरली ती गावाची त्यांनी परिस्थिती पाहिली. तोला अरे ह्याला का टॅक्स भरायला एवढं 10 कोटी भरायला लावायचे वर्गणी काढून, ते नाही, ते पण त्यांनी भरले. म्हणायला लागेल त्यांना. पण त्या टाक्यामध्ये हा पेलार डॅम आजपर्यंत स्वाधीन केला नाही. जीवन प्राधिकरण त्याच्यामुळे वंचित राहिली आणि आपण त्याच्यापेक्षा वंचित राहिलो. आपण पाण्यापासून एवढे वंचित आहोत की अशुद्ध पाणी पितो. आपल्याकडं टँकरचं पाणी वसायला जातं. एक वेळेला मी जेव्हा पंचायत समितीला होतो